नमस्कार मित्रांनो, आपण जर एक CSC केंद्र चालक असाल, आपल्याकडे जर एक CSC ID असेल आणि आपण आपल्या CSC IDवर 90 दिवस किंवा 90 दिवसापेक्षा जास्त म्हणजे 365 दिवस यामध्ये आपण जर आपल्या CSC IDवरून एकही व्यवहार केलेला नसेल तर आपल्याला यामध्ये पेनल्टीही लागू शकते आणि यामध्ये आपला CSC ID सुद्धा निष्क्रिय केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी तुम्हाला आज 2 CSC ID यामध्ये लॉग इन करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारचा एरर आपल्याला त्या डॅशबोर्डला पाहायला मिळणार आहे हे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, लॉग इन केल्याच्या नंतर आपण हा जो काही एरर आहे हा येथे पाहू शकतात। तर मी हे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवतो। तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो, तुम्ही गेल्या 365 दिवसापासून DSP म्हणजे डिजिटल सेवा पोर्टलवर व्यवहार केलेला नाही। तुम्हाला VLE म्हणून काम सुरू ठेवायचे असल्यास तुमच्या DSP वॉलेटमधून तुम्हाला 1000 रुपये हे भरावे लागतील। तुम्हाला VLE म्हणून सुरू ठेवायचे नसल्यास तुम्ही तुम्हाला दिलेला तुमचा CSC ID बंद करू शकता आणि तुमच्या वॉलेटमधील जी काही शिल्लक रक्कम आहे ती रक्कम तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये हस्तांतरित करू शकता। तर अशा प्रकारचा हा एक मेसेज आपणास तिथे दाखवला जात आहे। तर खाली मित्रांनो आपण इथे पाहू शकतात की इथे रिक्वेस्ट फॉर रिॲक्टिवेशन आणि सरेंडर CSC ID सरेंडर CSC ID याच्यावर आपण जर क्लिक केलं तर आपला जो काही CSC ID आहे हा CSC ID कायमचा बंद होऊ शकतो। आणि इथे रिक्वेस्ट फॉर रिॲक्टिवेशन जर आपणास आपला जर CSC ID परत ॲक्टिवेट करून घ्यायचा असेल तर आपल्याला ही जी काही रक्कम आहे 1000 रुपये ही आपणास आपले जे काही CSCचे वॉलेट आहे यामधून ती भरावी लागणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक मेसेज आहे। तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा CSC ID येथे लॉग इन करून दाखवतो की त्याच्यावर आपणास कशा प्रकारचा एरर हा दाखवत आहे। तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतात की तुम्ही गेल्या 90 दिवसापासून डिजिटल सेवा पोर्टलवर व्यवहार केलेला नाही। तुम्हाला VLE म्हणून काम सुरू ठेवायचे असल्यास तुम्हाला तुमच्या डिजिटल सेवा पोर्टल वॉलेटमधून 100 रुपयाची रक्कम रिवायवल फी म्हणून भरावी लागणार आहे। जर तुम्हाला VLE म्हणून चालू ठेवायचे नसेल तर खाते बंद करा यावर आपणास क्लिक करायचे आहे, म्हणजेच सरेंडर CSC ID याच्यावर क्लिक केलं तर आपला जो काही CSC ID आहे तो याच्यामध्ये बंद होऊन जाईल। तर 90 दिवसापर्यंत एकही ट्रान्झॅक्शन न केल्यामुळे येथे आपणास 100 रुपयाचं जे काही पेनल्टी आहे यामध्ये लागलेली आहे आणि 365 दिवस त्यामध्ये व्यवहार केलेला नसल्यामुळे त्याच्यामध्ये आपणास 1000 रुपयाचा जी काही पेनल्टी आहे ती यामध्ये लागलेली दिसत आहे। तर मी येथे पे नाव या बटनावर क्लिक करतो। पे नाव या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास आपले जे काही वॉलेट आहे त्याकडे रिडायरेक्ट केले जाईल आणि आपल्याला इथे 100 रुपयाचं चलन यामध्ये भरायचे आहे। तर आपले इथे 100 रुपयाचे पेमेंट हे सक्सेस झालेले आहे। त्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो, आपल्याला जो काही तेथे एरर दाखवत होता तो याच्यामधून हा गेलेला आहे। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, आपणास इथे परत एक इथे VLE अटेंडन्स म्हणून अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे की आपल्याला महिन्यातून एक वेळेस तरी आपली यामध्ये eKYC ही यामध्ये करून घ्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, आपला CSC ID ॲक्टिवेट ठेवण्यासाठी आपल्या डिजिटल सेवा पोर्टलवरून कमीत कमी 5 ते 6 दिवसाला एक तरी ट्रान्झॅक्शन यामध्ये करीत जा। तर यामध्ये आपण मोबाईलचे रिचार्जसुद्धा यामधून करू शकतात, त्यामुळे आपले ट्रान्झॅक्शन यामध्ये ॲड होऊन जातील आणि आपल्याला अशा प्रकारची जी काही पेनल्टी आहे ही पेनल्टी यामध्ये लागणार नाही। तर हे होतं एक CSC VLE साठी महत्त्वाचं असं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।